की हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवायचे. तुम्ही जेव्हा एजंटकडे जाता तेव्हा एजंटचं एक वाक्य असतं की हेल्थ इन्शुरन्समध्ये सर्व काही आजार बसतात. पण मित्रांनो, सर्व आजार बसणाऱ्या पॉलिसीज कोणत्या? कारण प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सर्व आजार बसत नाहीत. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जेव्हा आपण रायडर टाकतो तेव्हा त्या पॉलिसीजमध्ये सर्व आजार बसतात. आता उदाहरणार्थ, प्रत्येक हेल्थ इन्शुरन्समध्ये ॲक्सिडेंट कव्हर असतं. बेसिक आजारांचं म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल इन्फेक्शन झालंय किंवा डेंग्यू झालाय, मलेरिया झालाय, चिकनगुन्या झालाय, किडनी स्टोन झालाय, असे जे आजार आहेत ह्यांचे वेटिंग पिरियड्स असतात. जेव्हा हेल्थ इन्शुरन्स घेतो ना आपण, तेव्हा पहिले 30 दिवसांसाठी कोणताही इन्फेक्शन डिसिजेसचा आजार कोणत्याही पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही, एक्सेप्ट जर रायडर टाकले तर. पहिल्या दिवसापासून ॲक्सिडेंट कव्हर होतो, 30 दिवसानंतर इन्फेक्शनचे डिसिजेस कव्हर होतात आणि साधारणपणे सर्व हेल्थ इन्शुरन्समध्ये 2 वर्षासाठीची वेटिंग पिरियड आहेत, ज्यामध्ये किडनी स्टोन असेल, पित्ताशयातील खडे असतील, झीज झालेली असेल कोणत्या अवयवाची, पाईल्स असेल किंवा कॅटरॅक्ट म्हणजे डोळ्याची सर्जरी असेल, अशी विविध आजारांची लिस्ट असते पॉलिसी वर्डिंगमध्ये. ते आजार 2 वर्षानंतर कव्हर होतात. आणि काही हेल्थ इन्शुरन्समध्ये क्रिटिकल आजार कव्हर होत नाहीत, ज्यामध्ये कॅन्सर असेल, हृदयरोग असेल, लिव्हर फेल्युअर असेल, किडनी फेल्युअर असेल. तर हे आजारांसाठी काही हेल्थ इन्शुरन्समध्ये आपल्याला रायडर टाकावा लागतो, क्रिटिकल इलनेस रायडर. जर तो रायडर नसेल तर जेव्हा आपल्याला असे गंभीर आजार होतील त्यावेळेस आपला हेल्थ इन्शुरन्स आपल्याला मदत करणार नाही, आपलं क्लेम होणार नाही. सो जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एखाद्या एजंटकडनं घेत असो तेव्हा ती पॉलिसी वर्डिंग तुम्ही वाचा किंवा ज्याला हेल्थ इन्शुरन्स मधलं कळतं त्याच्याकडून वाचून घ्या. कारण एजंट लोकांना टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सर्व आजार बसतात हे त्यांचं वाक्य असतं. पण माझं म्हणणं असं आहे मित्रांनो, ते वाक्य तुम्ही ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून पॉलिसी वर्डिंग मराठीमध्ये डाउनलोड करा, वाचा की कोणकोणते आजार बसतात, मगच हेल्थ इन्शुरन्स घ्या. हेल्थ इन्शुरन्स घेताना जेव्हा आपण पॉलिसीचं वर्डिंग वाचतो त्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असतो की वेटिंग पिरियड. तर वेटिंग पिरियड काय असतो? एक 2 प्रकारचे असतात. प्री एक्झिस्टिंग डिसीज वेटिंग पिरियड आणि नॉर्मल वेटिंग पिरियड. नॉर्मल वेटिंग पिरियड जो असतो तो साधारणपणे 2 वर्षाचा असतो. त्यामध्ये हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये आजारांची यादी दिलेली असते आणि त्याच्यापुढे सांगितलेलं असतं की हे संबंधित आजार वरील जर क्लेम करायचं असेल तर आपल्याला साधारणपणे 2 वर्ष वेटिंग पिरियड आहे. म्हणजेच पॉलिसी काढल्यानंतर 2 वर्षापर्यंत आपण संबंधित आजारांवर क्लेम करू शकत नाही. आणि दुसरा जो वेटिंग पिरियड असतो तो म्हणजे प्री एक्झिस्टिंग, त्याला पीईडी पण म्हणतो आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये. तर हा जो पीईडी असतो किंवा प्री एक्झिस्टिंग डिसीज असतो, तो प्री एक्झिस्टिंग डिसीज जो आहे तो पॉलिसी काढायच्या अगोदर आपल्याला कोणता आजार आहे त्याचं वेटिंग पिरियड असतं. फॉर एक्झाम्पल, पॉलिसी काढायच्या अगोदर जर मला बीपी आणि शुगर आहे, तर पॉलिसी काढल्यानंतर बीपी आणि शुगर संदर्भात जर मी ॲडमिट झालो, तर पीईडीचा जो वेटिंग पिरियड असतो, खूप साऱ्या पॉलिसीजमध्ये 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. काही ठिकाणी एक्स्ट्रा प्रीमियम भरून 2 वर्षाचा केलाय, काही ठिकाणी 1 वर्षाचा पण केलेला आहे. एक्स्ट्रा प्रीमियम भरावा लागतो त्यासाठी. तर मित्रांनो, ज्या अगोदरचा आजार असतो, बीपी असेल, शुगर असेल किंवा इतर गोष्टी, ते आजार पॉलिसी काढल्यानंतर पीईडी वेटिंग पिरियड म्हणजे 3 वर्षाचा साधारणपणे पॉलिसीजमध्ये आहे. 3 वर्षानंतर क्लेम केला जातो त्या आजारांवर. तोपर्यंत क्लेम होत नाही. खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं असतं, की आता आम्ही पॉलिसी काढली, 2 वर्ष कंप्लीट झालेत, आमचा बीपीवरील ट्रीटमेंटचं क्लेम का होत नाही? तर त्याचं कारण असतं, की तुम्ही पॉलिसी काढायच्या अगोदर तिथं मेन्शन केलेलं असतं, की तुम्हाला ऑलरेडी बीपीची ट्रीटमेंट चालू आहे. सो पीईडी वेटिंग पिरियड त्या ठिकाणी तुम्हाला लागू होतो. तर ह्या पण गोष्टी पॉलिसी घेताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की अगोदर कोणते आजार आहेत ते आपण मेन्शन केलेत का? खूप सारे लोकं काय करतात, की आजार लपवून ठेवतात. हेल्थ इन्शुरन्स काढताना सांगत नाहीत, की अशा-अशा आजारांवर आमची ट्रीटमेंट चालू होते. आता उदाहरणार्थ आपण संधिवात बद्दल बोलूयात. संधिवात होता एका पेशंटला, त्यानं सांगितलं नाही. जेव्हा पेशंट 2 वर्षानंतर ॲडमिट झाला संधिवातासाठी, तर त्याच्या मेडिकलचं जे डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन होतं अगोदर, त्याच्यावर लिहिलेलं होतं, की गेल्या 5 वर्षापासून पेशंटला संधिवात आहे. मग ते कंपनीकडे क्लेम केली गेली फाईल. कंपनीनं ऑलरेडी तिथं क्वेरीमध्ये सांगितलं, रिजेक्टमध्ये सांगितलं, की बाबा तुम्हाला 5 वर्षापासून संधिवाताचा त्रास होता. ते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. त्याच्यामुळे तुमचं क्लेम रिजेक्ट करण्यात येतंय. तेच जर मित्रांनो त्या पेशंटना हेल्थ इन्शुरन्स काढायच्या अगोदरच एजंटला कल्पना दिली असती किंवा त्याच्या एजंटनं ते मेन्शन केलं असतं, तर प्री एक्झिस्टिंग डिसीजच्या क्लेमखाली ते क्लेम सक्सेस झालं असतं.
एक तर एजंट लपवतात किंवा जे पॉलिसी घेणारे लोक असतात ते एजंटना सांगत नाहीत की आम्हाला असे आजार होते. तर माझं तुम्हाला विनंती आहे, जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेचाल, अगोदरचे सर्व आजार मेन्शन करा. भलेही तुम्हाला पहिले पीईडीचा जो वेटिंग पिरियड आहे 3 वर्ष क्लेम होणार नाही. पण तुमची जी आयुष्यभर पुन्हा पॉलिसी राहणार आहे, पुन्हा तुम्हाला आयुष्यभर क्लेम भेटणार आहेत त्या आजारावरचे. सो कोणतेही आजार पॉलिसी घेताना लपवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आपण पॉलिसी खरेदी करणार आहे, ज्या कंपनीची खरेदी करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी XYZ शहरामध्ये राहतो. तर XYZ शहरामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत, तिथं मी जी पॉलिसी घेणार आहे, ज्या कंपनीची घेणार आहे, त्या कंपनीचं कॅशलेस आहे का? हे अगोदर मी चेक करायला पाहिजे. त्या कंपनीची सेवा तिथे चांगल्या प्रकारे आहे का? हे अगोदर मी चेक करायला पाहिजे. एजंट सांगतोय म्हणून पॉलिसी घेऊ नका त्या कंपनीची. आपल्या शेजारी आपण जिथे इमर्जन्सीमध्ये ज्या हॉस्पिटलला जातो, तिथं कॅशलेस सिस्टम त्या कंपनीची आहे का? हे अगोदर बघणं आपण गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असते मित्रांनो सबलिमिट्स. म्हणजे काय असतं? आता फॉर एक्झाम्पल एक हाडाचं ऑपरेशन करायचंय. 2 प्रकारे केले जातं. एक जनरल सर्जरी असते हाडाची आणि एक रोबोटिक सर्जरी असते. रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट सारखं जे यंत्र असतं ते वापरून केलेली सर्जरी. ती मॉडर्न ट्रीटमेंटच्या अंडर येते. जी नवीन ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. तर खूप साऱ्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय सांगितलं गेलंय, मॉडर्न ट्रीटमेंट असेल तर बाबा जे कव्हर आहे त्याच्या 50%च आम्ही देतो, 25%च आम्ही देतो असे क्लॉज आहेत. तर आपण जी पॉलिसी घेतो त्यामध्ये बघा की मॉडर्न ट्रीटमेंटच्या अंडर आपल्याला पूर्ण क्लेम भेटणार आहे का 50% भेटणार आहे? जर आपल्याला पूर्ण भेटत नसेल, आपलं फॉर एक्झाम्पल 5,00,000चं कव्हर आहे आणि आपल्याला ₹2.5 लाख क्लेम अमाउंट भेटणार असेल मॉडर्न ट्रीटमेंटचे, त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे मॉडर्न ट्रीटमेंटचं जे काही कव्हर असेल, त्याचे जे काही रायडर असतील ते ॲड करा पॉलिसी घेताना. डायरेक्ट पॉलिसी खरेदी करू नका विदाऊट मॉडर्न ट्रीटमेंट रायडर किंवा विदाऊट ॲडव्हान्स ट्रीटमेंट रायडर. दुसरी गोष्ट आपण जी पॉलिसी घेतो त्यामध्ये प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन आहे का बघा. प्री हॉस्पिटलायझेशन म्हणजे कसं असतं, आपण आता फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट मी म्हणतो पित्ताशयातील खड्यामुळे ॲडमिट झाला. तर त्याचं 1-2 महिने अगोदर पोट दुखत होतं आणि तो 2 महिने ओपीडीला जाऊन येत होता अगोदर. गोळ्या औषधं घेतले आणि 2 महिन्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर जे क्लेम केलं जातं ते मेन क्लेम झालं आणि त्याच्या अगोदर जे 60 दिवस त्यानं ओपीडीला जाऊन ट्रीटमेंट घेत होता ते प्री हॉस्पिटलायझेशनचं क्लेम झालं. म्हणजे आपली मेन ट्रीटमेंट व्हायच्या अगोदर जे आपण ओपीडीला जातो किंवा जे काही डायग्नोसिस त्याच्यावर जे खर्च करतो वगैरे, तर त्या ज्या गोष्टी येतात प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेसमध्ये येतात, त्याचं पण आपल्याला क्लेम करता येतं आणि जेव्हा आपलं मेन ट्रीटमेंट होती, जे काही ऑपरेशन असेल किंवा कन्झर्व्हेटिव्ह ट्रीटमेंट, औषध गोळ्यांची ट्रीटमेंट असेल, त्याच्यानंतर जे पुढचे 6 महिने असतात, त्याला पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणतात. त्याचं पण क्लेम करतो. म्हणजे डिस्चार्ज झालं, याचा अर्थ असा नाही की आता मला क्लेम भेटणार नाही. त्याच्यानंतर मी जेव्हा हॉस्पिटलला जाईल पुढचे 6 महिने, तर ते पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेसच्या अंडर आपल्याला क्लेम भेटतं. तर हे किती दिवसांचं आहे प्री आणि पोस्ट हे पण आपण पॉलिसी घेताना बघणं गरजेचं आहे. तसंच मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या कंपनीची पॉलिसी घेतो, तेव्हा आपल्याला Googleवर किंवा IRDAच्या वेबसाईटवर पाहायला भेटतं, की बाबा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ किती आहे? CSR. म्हणजेच काय, की बाबा एखाद्या कंपनीकडे 100 पॉलिसींचे क्लेम येत असतील, 100 क्लेम्स येत असतील, तर त्या 100 क्लेममधलं एखादी कंपनी 90च क्लेम सक्सेस करत असेल आणि 10 क्लेम रिजेक्ट करत असेल आणि एखादी कंपनी 1 क्लेम रिजेक्ट करते, 99 अप्रूव्हल देते. याचा अर्थ काय? एका कंपनीचा 90% रेशो आहे, एका कंपनीचा 99%. जर ज्या कंपन्यांचे रेशो साधारणपणे 98 ते 99च्या वर आहेत, अशाच कंपन्यांच्या पॉलिसी खरेदी करा. म्हणजे क्लेम रिजेक्शनचा धोका कमीत कमी राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, नो क्लेम बोनस. नो क्लेम बोनस काय असतो? खूप सारे म्हणतात, की आम्हाला नो क्लेम बोनस 20%, 50% म्हणजे काय? आपण पॉलिसी घेतल्यानंतर साधारणपणे नेक्स्ट इयर म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर 1 वर्ष जर आपण क्लेमच केलं नाही, याचा अर्थ नो क्लेम. त्याचा जो बोनस भेटतो ती अमाउंट. आता काही कंपन्यांचं कसं असतं, आता 10,00,000चा कव्हर आहे समजा आणि नो क्लेम बोनस आहे 50% म्हणजे पुढच्या वर्षी जर मी क्लेमच नाही केलं, तर मला 50% म्हणजेच 5,00,000 कव्हर ॲड होणार. म्हणजे माझं पहिलं 10,00,000 कव्हर प्लस 5,00,000 कव्हर म्हणजे 15,00,000 कव्हर. पण मी प्रीमियम कोणता भरणार? 10,00,000 कव्हरचाच भरणार. त्याला म्हणतात नो क्लेम बोनस. पण नो क्लेम बोनस लिमिटेड असतो का अनलिमिटेड? जवळ-जवळ 99% कंपन्या लिमिटेडच ठेवतात. म्हणजे असं नाही, की बाबा आता मी पुढचे 5 वर्ष आजारी नाही पडलं म्हणजे पुढचे 5 वर्ष 50% 50% म्हणजे 5 लाख असे भेटणार आणि 20 ते 25 लाख होणार असं होत नाही. लिमिटेड असतं म्हणजे 10,00,000चं जर कव्हर असेल नो क्लेम बोनस 50% म्हणजे 5 लाख ह्या वर्षी भेटला. त्याच्या पुढच्या वर्षी 5 लाख भेटला. 20 लाख झालं. त्याच्यावर जात नाही. असं लिमिट असतं. सो ते पण आपल्या एजंटला विचारा, की बाबा हे लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे, इन्फिनाईट आहे. शक्यतो तर लिमिटेडच असतं हे पण लक्षात ठेवा.
दुसरी गोष्ट, जेव्हा आपण फॅमिली फ्लोटरचे इन्शुरन्स घेतो, म्हणजेच कसं दोन प्रकारचे इन्शुरन्स राहतात, इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर. इंडिव्हिज्युअलमध्ये काय असतं मित्रांनो, माझी वैयक्तिक पॉलिसी आहे, माझ्यासोबत कोणताही मेंबर माझ्या पॉलिसीमध्ये ॲड नाही. दुसरं असतं फॅमिली फ्लोटर. फॅमिली फ्लोटरमध्ये फॉर एक्झाम्पल आपण 10,00,000चं कव्हर घेतलं. आता फॅमिली फ्लोटरमध्ये खूप वेळा काय होतं, जे आता नवीन लग्न झालेले जे कपल्स आहेत, ते फॅमिली फ्लोटर घेतात, दोघांची पॉलिसी घेतात. नंतर तिसऱ्या वेळेस 1-2 वर्षांनी त्याच्या मुलाला ॲड करतात तिसऱ्या मेंबरला. तर तिसऱ्या मेंबरचा जो वेटिंग पिरियड असतो, तो वेटिंग पिरियड जेव्हा ॲड केला तेव्हापासून लागू होतं. खूप लोकांचं असं म्हणणं असतं, की नाही आम्ही पॉलिसी काढून 2 वर्ष झालं, मुलाला आत्ताच ॲड केलंय ह्या वर्षी, मग मुलाचा क्लेम का होत नाही? कारण आमचं 2 वर्ष तर वेटिंग पिरियड कंप्लीट झालं. पॉलिसीच्या पहिल्या मेंबर्सचे जे आहेत, ते 2 वर्ष वेटिंग पिरियड कंप्लीट झालेलं असतं. पण जो नवीन मेंबर ॲड असतो, त्याचं ॲड झालेल्या तारखेपासून पुढे वेटिंग पिरियडचं मोजमाप केलं जातं. त्याच्यामुळे इथे खूप साऱ्या लोकांचं गैरसमज होतात, मग कंपन्यांबरोबर वादविवाद होतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कोणताही मेंबर ॲड करायचा असेल, मेंबर ॲड केल्यापासून नवीन वेटिंग पिरियड चालू होतो. सो शक्यतो पॉलिसीमध्ये मेंबर ॲड करताना लेट करू नका, जेणेकरून वेटिंग पिरियडचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा उठवता येईल. त्याच्या पुढची गोष्ट मित्रांनो, पॉलिसी घेताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट. जे आता खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं असतं, जे नवीन कपल्स आहेत, की पॉलिसी घेतल्यानंतर मी हेल्थ इन्शुरन्स काढल्यानंतर पहिल्या वर्षीच मला मॅटर्निटी बेनिफिट मिळेल का? दुसऱ्या वर्षी मिळेल का? तर एक लक्षात ठेवा, पॉलिसीमध्ये नमूद केलेलं असतं, की पॉलिसी घेतल्यानंतर 12 महिने नंतर मॅटर्निटी बेनिफिट भेटेल किंवा 24 महिन्यानंतर भेटेल. याचा अर्थ असा असतो, की 12 महिने कंप्लीट झाल्यानंतर डिलिव्हरी झाली, तर त्याचा बेनिफिट भेटतो. असं याचा अर्थ नाही, की 12 महिन्यानंतर भेटेल. याचा अर्थ जर शेवटच्या 1-2 दिवसामध्ये जरी हे झालं, डिलिव्हरी झाली, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळेलच. एकदम करेक्ट, ॲक्युरेट मोजमाप असतं कंपन्यांचं, की करेक्ट 12 महिने कंप्लीट झालेच पाहिजे, तेव्हाच भेटतं. काही लोकांचं म्हणणं असतं, की 1 दिवसासाठी आमचं क्लेम रिजेक्ट झाले, 2 दिवसासाठी क्लेम रिजेक्ट झाले. तर असं नसतं मित्रांनो. यामध्ये डेट टू डेट मोजमाप केलं जातं. तर हेल्थ इन्शुरन्स घेताना वेटिंग पिरियड जे असतील, मॅटर्निटी बेनिफिटचे वेटिंग पिरियड असतील, तर जे रायडर्स असतील, नुसतं मॅटर्निटी बेनिफिट घेऊ नका, तर त्याच्याबरोबर चाइल्डचं पण कव्हर घ्या. म्हणजे कसं असतं, डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणपणे मुलांना कावीळ होणे किंवा वजन कमी भरणे, ह्या पहिले 3 महिन्यामध्ये हे प्रकार जास्त घडतात. तर चाइल्ड कव्हर घेतल्यामुळे काय होतं, डिलिव्हरीचं तर कव्हर भेटतंच आपल्याला, पण त्याच्यानंतर जे 3 महिने असतात, ते बाळाचं ऑटोमॅटिकली कव्हर आपल्याला ॲड होतं. जेणेकरून पहिल्या 3 महिन्यातला खर्च ही कंपनी करते आणि 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर बाळाला ॲज अ न्यू मेंबर म्हणून आपल्याला पॉलिसीमध्ये ॲड करावं लागतं. तर हेल्थ इन्शुरन्स घेताना अशा प्रकारचे जे छोटे-छोटे पॉइंट्स आहेत, ते लक्षात ठेवा. तुमच्या एजंटला विचारा, तुमच्या कंपनीला विचारा आणि हे पॉइंट्स क्लिअर केल्यानंतरच हेल्थ इन्शुरन्स घ्या. पॉलिसी पूर्ण वाचा. पॉलिसीमध्ये गोंधळून जाऊ नका. इन्क्वायरी 2-3 ठिकाणी एक्स्ट्रा करा. पण विनाकारण एखादा क्लॉज समजला नाही तरी पण तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय आणि नंतर जेव्हा तुम्ही आजारी पडताय आणि तेव्हा तुम्हाला कळतं दवाखान्यात गेल्यावर, की बाबा माझं हेल्थ इन्शुरन्समध्ये हा आजार बसतच नव्हता आणि मी तर गेले 10 वर्ष प्रीमियम भरलाय. तेव्हा पश्चाताप करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, की अगोदरच पूर्णपणे माहिती घ्या आणि चांगल्या एजंटला विचारा, ज्या एजंट्सना याचं खूप काही नॉलेज आहे. त्यांना हेल्थ इन्शुरन्सबद्दल विचारा, त्यांच्याकडून पॉलिसीवर एक्सप्लेन करून घ्या. त्या रिलेटेड पुन्हा कंपनीला कॉल करा, कंपनीकडनं पण एक्सप्लेन करून घ्या आणि तुमच्या सर्व काही शंका क्लिअर झाल्यावरच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करा. जर अजून काही शंका असतील, तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करू शकता आणि हेल्थ इन्शुरन्सबद्दल विचारू शकता. धन्यवाद. थँक यू.